हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आहे शनिवार आणि आज आहे बैसाखी. तर आमच्या इथे गुरुद्वारामध्ये प्रोग्राम आहे बैसाखीचा. हॅलो, नमस्कार. आम्ही सर्वजण चाललो होतो. आज बैसाखी आहे, गुरुद्वारामध्ये प्रोग्राम आहे. तर त्यानिमित्त आम्ही गुरुद्वारामध्ये चाललो आहे. फॅमिली क्वार्टरच्या जवळच हे गुरुद्वारा आहे. आणि आम्ही कोण कोण चाललो आहे हे बघा. हे साई, ही आदिती, ही अनिशा, संगीता दी और नीलिमा। और ये है मेरी परी। परी अभी अभी स्कूल से आई है। भागना ही आहे परी. परी आता स्कूल मधून आली, त्यामुळे ती अशी झाली आहे. छान. सुजू लास्ट में उस साइड से तो बहुत भीड़ होती है। हाँ, उस साइड से बहुत भीड़ होती है ना। यहाँ से तो भीड़ ही यहाँ है. से लास्ट में ठीक है ना। हा आहे मंदिर एरिया. मंदिर आणि गुरुद्वारा हे जवळजवळच आहे. मंदिर, गुरुद्वारा आणि मस्जिद हे तिन्ही एकदम शेजारी शेजारीच आहे. आणि हा आहे एक एरिया. मोठं मंदिर आहे आणि गुरुद्वारा सुद्धा मोठा आहे. बेटा वही है कि एक हफ्ते से 8 9 दिन हो गया। अच्छा. वो मजे से घूमता है दोस्तों के साथ। मुझे बहुत अच्छा लगा। वो बोलते हैं मेरे भाई के ऑफिस के सामने वो हमारा नेशनल फूल है वो। अच्छा. हा गुरुद्वारा आहे. गुरुद्वारामध्ये आम्ही आलो आहे. आता एका साईडला चप्पल स्टँड आहे. चप्पल काढून मग आम्ही जाणार आहे आतमध्ये. फौजमध्ये हे एक वैशिष्ट्य आहे की कुठलाही सण असो तो खूप छान एकत्रितपणे साजरा केला जातो. मग ती रामनवमी असू दे किंवा बैसाखी असू दे किंवा ईद असू दे, कुठलेही कार्यक्रम असू दे, ते एकत्रितपणे सर्वजण खूप उत्साहाने साजरे करतात. तर आम्ही इथं बैसाखी साजरी करायला आलो आहे गुरुद्वारामध्ये. आणि तिथं आपलं हे कर्तव्य आहे की जिथं जशी डिसिप्लिन असते तशी ती आपण फॉलो केली पाहिजे. गुरुद्वारामध्ये ना सेवा करण्याला एक खूप महत्त्व आहे. तर तिथं असं समजत नाही की हे काम छोटं आहे किंवा हे काम मोठं आहे. तिथं सर्व लोक एकत्रितपणे सेवा करतात. मग ज्या लेडीज आहेत त्या भांडी घासण्यापासून सर्व कामं करतात. आणि जे जेंट्स आहेत फौजीचे सगळे ते सुद्धा चप्पल ठेवण्यापासून असू दे सगळी कामं सर्वजण करतात. काम लहान मोठं असं नसतं. आणि गुरुद्वारामध्ये ती पद्धत आहे की ते सेवा म्हणून ते कार्य करतात आणि एक सेवाभाव म्हणून ते काम करत असतात सगळी कामं. आणि कुठलं लहान मोठं काम न मानता सगळी कामं बरोबर मानून तिथं सगळे हातभार लावतात. म्हणजे एकूण काय की तिथं जी कामं असतात, कार्य जे सुचारू पद्धतीने चालू असतात प्रणाली तिथली, तर ती सगळ्यांच्या सेवा करण्याने एकदम व्यवस्थित होते. म्हणजे काय की एकाला बर्डन येत नाही, सगळेजण मिळून ते काम पार पडतात. आता इथं महाप्रसाद चालू आहे. आम्ही इथं जेवायला बसलो आहे सगळेजण. जेवण झालं आणि मला एक माझी मैत्रीण भेटली तिथं. मग सगळ्यांसोबत आम्ही फोटो काढले गुरुद्वारामध्ये. सगळ्यांसोबतच फोटो काढले तिथं, मैत्रिणीसोबतही काढले. त्याच तेवढ्याच आठवणी राहतात ना आपल्यासोबत. आणि मग तिथून आम्ही घरी जायला निघालो.
आज दुपारचं ऊन इतकं आहे ना, खूप ऊन झालेलं आहे. आता उन्हाळा खूप जाणवतोय. हा बघा आमचा क्वार्टर एरिया आहे, क्वार्टर इथून जवळच आहे. सर्व झाडं अशी सुकलेली आहेत, उन्हाळा असल्यामुळं ऊन खूप जाणवते. आणि हाच एरिया जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस असं निसर्गानं हिरवा शालू पांघरल्यासारखं वाटतं. म्हणजे इतकी हिरवळ असते ना, त्यावेळेस अक्षरशः खरंच खूप सुंदर दिसतं हे. आणि आता उन्हाळ्यामुळे थोडंसं जाणवतच ना, ऊन तर जाणवतंच प्रत्येकाला. आणि हे आम्ही इथं क्वार्टरमध्ये आलेलो आहे आता. एक्सेप्ट कर. मी अशुभ. मी काय बोललीस पण पोर तुला लिहायत म्हणते कारण मी तिला भांड्या दिलेले आहेत. गुरुद्वारा जेवण करून आलोय आम्ही आणि आता कंटाळा आलाय. आता घरात जायचं सुद्धा आम्हाला कंटाळा आलेला आहे. इथं आम्ही गप्पा मारत उभे तू पण दोघी बाजूला पण दिसत. आणि साई बा किती उन्हात खेळतोय. साई अरे बास कर. साई उन्हात नको खेळू, अरे आत ये. अरे ऊन लागते रे. मी नखरे लावलं तर काय करायचं होतं इकडे झालं आता आपण घरी आलोय, आता नाही गुरुद्वारामध्ये. काय अनिशाने जेवण सोडलं आणि हिने सरबत आणि साईने खीर. साई खीर खाल्ली ना त्याने जिलेबी सोडली वाटतं. मी सोडली भाजी गप्पा बसली. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला मला खूप आवडतं. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.